शंकराने ब्रह्मदेवाला विचारलं, काय काम आहे? ब्रह्मदेवानी सांगितलं, देवा हा दक्ष चुकलाय मान्य आहे, पण एक वेळ क्षमा करणार नाही का त्याला? एक वेळा तरी क्षमा करा. शंकर म्हणाले, चला. भगवंत स्वतः त्या ठिकाणी आले आणि भगवंतांनी संपूर्ण त्या पडलेल्या मंडपांकडं, मेलेल्या लोकांच्या प्रेतांकडं अमृत दृष्टीनं फक्त असं पाहिलं. अमृत दृष्टीनं फक्त पाहिलं आणि त्याचा परिणाम सगळ्यांची प्रेत सजीव झाली. सगळे उठून बसले, परत मंडप उभे राहिले. सगळं काही उत्तम झालं. दक्षही उठून उभा राहिला, पण त्याला मस्तक नव्हतं, हेडलेस. ते म्हणले, अरे नंदकेश्वरा, याला मस्तक? नंदी म्हणाला, मला माहिती आहे की तुम्ही असंच काहीतरी करणार होता, म्हणून ते मी जाळूनच टाकलं. ते म्हणले, कुठलंही मस्तक आण. एक बकरा होता, अजून त्याच्यावर दृष्टी पडली नव्हती म्हणून तो मरून पडला होता, त्याचं मस्तक नंदीनी आणलं, हे घ्या. त्या बकऱ्याचं मस्तक शंकरांनी त्या दक्षाच्या धडावर ठेवलं आणि फक्त मानेवरून असा हात फिरवला आणि फक्त अमृत दृष्टीनं पाहिल्यावरती तो दक्ष जिवंत झाला. हालचाल करू लागला, डोळे असे असे केले त्यांनी. आणि आता शंकरांची महती सांगावी लागली नाही. तुमचा दणकाच असा पाहिजे की वेगळी महती सांगू नका. स्वतःच्या बळावर 274 स्वतःच्या. एक लक्षात घ्या, भारतीय संस्कृती नेहमी पराक्रमावर पूजा करते. पराक्रमाची पूजा. अश्वन नैव गजन नैव व्याघ्रन नैवच नैवच अजापुत्रो बलिंदद्यात दैवो दुर्बल घातकः. बळी कुणाचा दिला जातो? आणि आता तो दक्ष शंकरांची स्तुती करायला लागला. देवा तुम्ही थोर आहात, देवा तुम्ही महान आहात, देवा तुम्ही असे आहात, देवा तुम्ही तसे आहात. पण यातलं त्याला काहीच बोलता येईना. त्याला हे बोलायचं होतं, पण बकऱ्याला कधी काही बकरा नेहमी एकच शब्द बोलतो बरं का. एकच शब्द येतो त्याला, मी. मीला हिंदीत काय म्हणतात? मैं. जे अहंकारी लोक ते बकरे सांगितले सारखं, मैं. हे माझ्यामुळं, ते माझ्यामुळं, ते माझ्यामुळं, तसं माझ्यामुळं, घर माझ्यामुळं, ते माझ्यामुळं, नणदेला पोर माझ्यामुळं. पटकन विसरून जातो आपण काय बोललो. सारखं मैं. पण शंकरांना कळलं याला काय म्हणायचंय. हा जरी मैं म्हणायचं असला तरी याला म्हणायचंय तू. म्हणून सगळ्या मंदिरात जाऊन आपण देवाची स्तुती करतो ना. शांताकारम भुजगशयनम विष्णूकडे गेलो तर, भीमरूपी महारुद्रा मारुतीकडे गेलो तर, गणराया हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपतीच्या मंदिरात. पण शंकराच्या मंदिरात एवढंच का? एवढी स्तुती त्याला पुरते. आशुतोष आहे बरं का तो. बाकी सगळ्यांना काय 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 लागतंय. याला रुईची मारं चालतात, रुईची फुलं चालतात, धोत्र्याची फुलं चालतात, विषारी आहेत ती, पण तो पचवतो. म्हणून सगळेच्या सगळे देव जे आहेत ना, ज्याच्या मंदिरात आहोत आपण, त्याचा जरा अंदाज घ्या. उगाच त्याचं मंदिर नाहीये. आमचं मंदिर बांधतील कुणी? फोटो सुद्धा ठेवत नाहीत घरात. कदाचित मुलं ठेवतात, नातवंड म्हणतात आतल्या खोलीतला, आणि पतवंड सगळे इमारतच नवीन बांधायला काढतात, फेकून द्या म्हणले. आशुतोष, खरंच विचार करा, आपण देवाची स्तुती कशाने करावी हो? रुद्राने करावी. नमस् सोमायच रुद्रायच, नमस्ताम्रायच अरुणायच, नमः शंगायच म्हणायचं आणि तो खुश होईल. एक गोष्ट ऐकली, मला आवडली खूप. आई वडील आरतीला जायचं एका मंदिरात आणि त्यांचा मुलगाही लहान असायच्यापेक्षा लहान आरतीला जायचा. ते गुरुची गर्दी खूप असायची, प्रसाद द्यायचे स्वतः. एक दिवस त्या बाळाला बोल, तिला इकडे ये रे, हे घे पेढा. बाळा, आई वडील इकडे बसतात, तू इकडे बसतोस आणि काहीतरी पुटपुटतोस, तुला भीमरूपी वगैरे येते. रामरक्षा, देवाचं स्तोत्र, स्तुती करावी देवाची, म्हणजे देव प्रगट होतो. तू काय म्हणतोस?
तो म्हणला, गुरुजी मला काही येत नाही हो. अरे मग काहीतरी पुटपुटताना दिसतोच ना, उद्यापासून ये, मी तुला शिकवतो रामरक्षा. तू काय म्हणत होतास? गेले अनेक दिवस म्हणतोय, बस बघतोय मी, काय म्हणत होतास? तो म्हणला, गुरुजी आता नुकतंच आम्हाला शाळेमध्ये अ ब क ड शिकवलं, ज्ञ पर्यंत. अ ब क ड सगळं ज्ञ पर्यंत शिकवलं. आणि आमच्या गुरुजींनी सांगितलं, या जगातलं सगळंच्या सगळं वाङ्मय एवढ्यातच आहे. हे गुरुजींनी सांगितलं. मग मी इथे येतो आणि त्याच्यासमोर अ ब क ड म्हणतो आणि त्याला सांगतो, तुला आवडणारी स्तुती तुझी तू कंपोज करून घे. काय केल्यानंतर तो प्रसन्न होणार आहे? काय काय करू शकतो आपण, सांग. पुष्पदंत सुद्धा हेच म्हणाले, देवा महिम्न पारुते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्पै गिरः. देवा तुझी काय स्तुती करू? ब्रह्मदेव सुद्धा तुझी स्तुती करताना दीन होतो, मी काय स्तुती करू? हा भाव दक्षाचा आता आला होता, जो आधी असता तर एवढा प्रॉब्लेमच आला नसता. आणि मग दक्षानं पुन्हा यज्ञ मांडला. शुकदेव सांगतात, राजा गोष्टीचा अर्थ कळला का? कुठल्याही संप्रदायाचा द्वेष करणारा नव्हे, कुणाचाही द्वेष करणारा मनुष्य या जन्मी बळीचा बकरा होतो आणि पुढच्या जन्म त्याचा खऱ्या बकऱ्याचा होतो. म्हणून जीवनात कशावरही श्रद्धा ठेवा, भागवतावर श्रद्धा ठेवा. भागवतातला श्लोक सांगतो मी आपल्याला. कृष्णाने उद्धवाला सांगितला, श्रद्धाम भागवताम एव, भागवतावर श्रद्धा, पण अनिंदान्यत्र एवच, बाकी कोणाची निंदा नाही करायची. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी, तुकोबा म्हणाले, अशी भक्ती करावी आपल्या देवाची. पतिव्रतेला आपला पतीच सर्वश्रेष्ठ असतो. इतर सद्गुणी लोक कितीही दिसले तरी त्यांच्याबद्दल तिला आदर असतो, प्रेम फक्त आपल्या पतीबद्दल असतं. लक्षात घ्या. अशी पतिव्रता अशी इच्छा करते का माझा पती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून जगातल्या सगळ्या पत्न्यांनी त्याचं पत्नीत्व स्वीकारावं, असं कधी म्हणते का ती? कदाचित तसं काही असेल तर ती सहन करेल नाही राजानं, पतिव्रता आहे म्हणून. पण ती कधी अशी इच्छा करणार नाही. मग ती काय करते? पतिव्रता एकमेकांना एकमेकींच्याकडे बोलावतात आणि तेव्हा जो सण साजरा केला जातो त्याला हळदी कुंकू म्हणतात. का हळदी कुंकू? त्याचा अर्थ काय? फुटाणे आणि त्या कंगवे लुटण्याकरता नाहीये, एकमेकींची पूजा करतात. त्या बाई, मी जशी पतिव्रता ना तशी तू पण पतिव्रता, तू तुझ्या पतीशी प्रामाणिक आहे तशी मी माझ्या पतीशी, अशी एकमेकींच्या पातिव्रत्याची पूजा म्हणजे हळदी कुंकू आहे. जी व्यवहारामध्ये गोष्ट करतो ती परमार्थात का नको? मी रामदासी आहे, मला वारकऱ्याबद्दल आदर वाटावा की नाही, मी रामाबद्दल प्रामाणिक आहे म्हणजे असायला पाहिजे, असं गृहीत धरून बोलतोय मी. तसं तू वारकरी विठ्ठलाबद्दल नमस्कार बुवा तुला. आज संपूर्ण जगात बघा सांप्रदायिक भिंती उभ्या करण्याचं काम करण्यात आलं. अनेक संप्रदायामध्ये तर असं शिकवण्यात आलं की दुसऱ्यांचं काही ऐकू नका. आणि हे विषारी, परमार्थातलं विषारी जे काही द्रव्य आहे ते पसरवण्याने अनहित जर कुणाचं होत असेल तर ज्याचा द्वेष करतो त्याचा अनहित होत नाही, जो द्वेष करतो त्याचा अनहित होतो. म्हणून भागवताचं वळण लक्षात घ्या. भागवत अनेकदा ऐकलंय आपण. 3 स्कंध झालेत, अजून 9 स्कंध उरलेत. अशा महत्वाच्या वळणावरती, महत्वाच्या टप्प्यावरती अतिशय महत्वाची गोष्ट शुकदेव परीक्षितीच्या निमित्तानं आपल्याशी बोलतायत. चित्तातला द्वेष काढून टाका आणि मग पुढचा प्रवास. नाही तर पुढचा प्रवासच नाही. फार तर पहिले 3 पायऱ्या तुम्ही जाल, पण पुढच्या ज्या काही 9 पायऱ्या आहेत, 12 सोपान, त्याच्याकरता अद्वेष्टा सर्वभूतानाम. दुसरा देव पाहू नये असा नियम नाही हो भक्तीमध्ये. दुसरा देव दिसूच नाही असा नियम आहे. पाहू नये असा नियम नाही की माझा प्रभू मला सर्वत्र दिसावा. आणि या न्यायाने ही कथा सांगितली जाते. त्यानंतर अनेक तपशिलात्मक कथा आहेत. त्या कथा मी अगदी एक एक वाक्यात सांगतो, नाही तर आपण पुढचा भाग गाठू नाही शकणार. ध्रुवाची कथा येते. आपण अनेकदा ऐकली ध्रुवाची कथा.
या ध्रुवाच्या कथेची काही काही मर्म तेवढी सांगतो. माग बस, नाहीतर आवाज नको करू. ध्रुवाच्या कथेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला ध्रुवाची सापत्न माता, सावत्र माता वाटेल तसं बोलते, त्यावेळेला ध्रुवाची सख्खी माता त्याचं वाईट वाटून घेत नाही. ती त्याचाच उपयोग करून ध्रुवावर चांगले संस्कार करते. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता ध्रुवाला, या लहान बाळाला कानफाटात दिली तिने, 5 बोटं उठली होती त्या पिल्लाच्या. 5 वर्षाचं लेकरू, त्याला काय कळतंय माझं आणि तुझं. पण शेवटी ती असं वाक्य बोलली, एवढा राग आला असेल तर जा, अशी एखादी जागा माग देवाकडं की ज्यातनं कधी उठावं लागणार नाही. एवढं वाक्य तिनं घेतलं. थरथरायला लागली होती ती सुनीती. अत्यंत वाईट वाटलं. पण तिनं विचार केला, माझ्या मुलाला एक वेळ राज्य नाही मिळालं तरी चालेल, पण चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. चांगले संस्कार असणाऱ्यांना राज्य मिळायला वेळ लागत नाही आणि वाईट संस्कारवाल्यांचं राज्य जायला वेळ लागत नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्यात महान असं महत्व कशाला देण्यात आलं तर संस्कारांना. बाळा, ती बाकीचं जे काही बोलली त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण एक वाक्य तुला सांगते. ती जे शेवटचं वाक्य बोलली, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. असं एकमेव ठिकाण आहे की ज्याला शरण गेल्यानंतर शाश्वत असं सुख मिळतं, तो भगवंत आहे. आणि हे वाक्य याला वळवण ठरलं जीवनाला. आणि मग त्यानं उपासना केली. त्याचे बरेच मोठा तपशील आहे की 3-3 दिवसानंतर तो अमुक करायचा, म्हणजे फळं खायचा. त्यानंतर 6-6 दिवसांनी तो फक्त पानं खायचा. त्यानंतर 9-9 दिवसांनी तो फक्त पाणी प्यायचा. आणि शेवटचा महिना 2 महिने त्याने फक्त प्राणायाम केला. भगवंत प्रगट झाले आणि भगवंतांनी सांगितलं काय पाहिजे. तिथे श्लोक आहे, भागवतातला तेवढा श्लोक म्हणतो, म्हणजे ध्रुवाख्यान सांगितल्याचं श्रेय मला मिळेल. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण भगवान की. ऋग्वेदाचं महावाक्य आहे या श्लोकाचा अर्थ. म्हणजे भगवान म्हणाले काय पाहिजे. तो म्हणाला मला पाहिजे होतं आढळपद. मी फॉर्म भरला होता त्याकरताच, वालचंद कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा याकरता. पण तुझं दर्शन झाल्यानंतर मला कळलं की तुझ्या दर्शनानंतर मी आढळपद मागणं म्हणजे पंतप्रधान घरी आल्यावर त्यांना 5 रुपये मागितल्यासारखं आहे. त्याची अब्जावधी रुपये द्यायची ताकद आहे. त्याला जर म्हटलं मला काही नाही म्हणले, तंबाखू आणली, चुना तेवढा विसरलाय, तेवढा द्या. एवढा अपमान आहे त्याचा. काही नका देऊ. भगवान म्हणले तसं नाही, तुझा फॉर्म तसा आलाय त्यामुळे त्याला तुला ते घ्यावंच लागेल. पण एक गोष्ट करावी लागेल, माझं एक काम करायचंय तुला. काय? घरी परत जा आणि राज्यावर बैस. तो म्हणला हो त्यांनी हाकललं म्हणून तो इथं आलोय. साधारणतः म्हणलं असंच असतं, प्रपंचातनं हाकलल्याशिवाय माणसं परमार्थात येतच नाही. आणि नाईलाजानं जे येतात त्यांना घरी जायची फार घाई असते. केव्हा एकदा घरी जातोय, ज्याची त्याला प्रिय कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी, उंबरातील किडे मुकडे उंबरी करीती लीला जग हे, अशी सवयच आहे म्हणाले. तेव्हा तुम्ही मला काही देऊ नका, मी जाणार नाही परत. भगवान म्हणले काळजी करू नको, तू परत जा, राज्यावरती बस. तुझी वाट पाहतायत रस्त्यात. उत्तानपाद वाट पाहत होता, सुनीती वाट पाहत होतीस, पण सुरुची सुद्धा वाट पाहत होती, असं वर्णन केलंय भागवताने. तो म्हणला पण देवा, राज्य चालवायचं म्हणजे मला त्या राज्यात लक्ष द्यावं लागेल. लक्ष द्यायचं म्हणजे मला त्या राज्यात कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हणजे मला तुझा विसर पडेल, आणि तुझा विसर मला नकोय. आणि यानंतरचं जे वाक्य आहे ते बऱ्याचदा ध्रुवाख्यानात लक्षात घेतलं जात नाही. भगवान म्हणले काळजी करू नकोस, तू या वयात माझा जप केल्यामुळं आता इथून पुढं तुला मी माझं स्मरण देईन. तू नको माझी आठवण करू, मी तुला माझी आठवण करायची व्यवस्था करीन. कबीरांना विचारलं एकाने, का हो कबीर महाराज, तुम्ही माळ करताना दिसत नाही, जप करताना एकदम 4-4 मणी ओढताना. माळ दिसू नये म्हणून उपर्ण घ्यायचं आणि उपर्ण उडवत उडवत जप करायचा.
असं काही दिसत नाही म्हणले. ओठन हाले. कबीर म्हणाले याचं कारण सांगतो. हो म्हणले तुमचे ओठ पण हालतात दिसत नाही. काहीच नाही. ओठन हाले जिह्वा न फिरे मुख न कहे राम राम हमारा जप करे हम बैठे आराम सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संतन की उमापति महादेव की. याकरता प्रवचन कीर्तनातले लोक सावध लागतात. हे काय झालं एकदम म्हणले. सिरियल बघणं नव्हे ते काही. असो या अवस्थेचा विचार करू शकतो का आपण. आपण जपाची वेळ ठरवतो जप करतो तेव्हाही जपात लक्ष लागत नाही. खूप लोकांची तक्रार बुवा जपात लक्ष लागत नाही. म्हणलं जिथं लक्ष लागतं तिथं भगवंताला नेऊन ठेवा. कळलं का. आवडीचा विषय भगवंत नाहीये हा प्रॉब्लेम आहे. आवडीचा विषय देव झाला एकदा की तुम्ही प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही. हो माळ काही उगाच नाही घालायची. ही माळ काही शोला आहे का. कबीरानं विचारलं का हो गळ्यात माळ. ते म्हणले कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतं की नाही तशी माझ्या गळ्यात त्याची माळ आहे. मालकाचा पट्टा असतो. कबीरा कुत्ता राम का. कबीरा कुत्ता राम का मोती मेरा नाम. कबीरा कुत्ता राम का मोती मेरा नाम गले बिच डोरी प्रेम की जित खींचू उत जाम. ध्रुवाच्या जीवनाचं वर्म लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं ना राज्य करा राज्य करतो. त्यांनी सांगितलं प्रवचन करा प्रवचन करतो. माझा स्वतःचा चॉईस नाही म्हणून ही माळ घालायची. पुढे तर कबीर म्हणाले मी तर असा कुत्रा झालोय आता देवाचा. बघा काही वेळा रस्त्यावरती जे कुत्रे असतात ना त्यांच्या गळ्यात पट्टा असला ना पट्टेवाल्या कुत्र्याला म्युन्सिपाल्टीवाले उचलून नेत नाहीत. कारण मालक आहे याला. असं माळवाल्या लोकांना नेताना यम सुद्धा विचार करतो. म्हणजे विचारतो ही माळ ज्याची गुणाची यांनी रामदास स्वामींची माळ घातली. समर्था नेऊ का याला. समर्थ म्हणले थांब जरा अजून जरा वेळ आहे. त्यांना तो त्यांच्याशी कन्सल्ट करतो. मला नाही विचारले. आणि बघा ते मालक सुद्धा असतात ना सकाळी मॉर्निंग वॉकला निघतात ना पळायला. ते कुत्र साखळी गंमत म्हणून मी अनेकदा म्हणतो काय नशीब आहे ना या कुत्र्याबरोबर पळायचं प्रारब्ध आहे असं. पण दुसऱ्या अर्थाने घ्या काही वेळा उलट होतं. कुत्र्याला मोकळं सोडतो जर कॉन्फिडन्स असेल कुणाला पचकन चावणार नाही असं जर कुत्र कॉन्फिडन्स असेल मालकाला तर कुत्र बरोबर पळत असतं. काही वेळा कुत्र समोर जातं. हा सांगतो टॉमी डोंट गो देअर कम हियर की ते लगेच पळत येतं. कबीर म्हणाले माझं असं झालंय. कबीरा निर्मल मन भयो जैसो गंगा नीर अब पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. ध्रुवा तू काळजी करू नको. तू राज्य चालव. तुला माझं स्मरण द्यायची जबाबदारी माझी. गुरुदेव रानड्यांना एकदा महात्मा गांधींनी विचारलं होतं माझ्याबरोबर येणार. गुरुदेव म्हणाले नामाने सोडलं तर येईन. महात्मा गांधींनी विचारलं होतं माझ्याबरोबर येणार का विशाखापट्टणमला. ते म्हणले नामाने सोडलं तर येईल. महात्माजी म्हणले म्हणजे काय. म्हणले इतके दिवस नाम माझ्या ताब्यात होतं. मी म्हणेन तेव्हा नाम घ्यायचो. मला वाटलं की मी नाम घ्यायचो. माझ्या ताब्यात नाम होतं. आता म्हणाले मी नामाच्या ताब्यात गेलोय. काय अवस्था असेल ही. नाम मला घेतं आणि एकदा ते मला घ्यायला लागलं की मी तासनतास बसून राहतो. मला वेळ कळत नाही भान कळत नाही भूक लागलेली कळत नाही. एकदम 2 दिवसांनी वगैरे मी जागा होतो मग जेवायला बसतो. या अवस्थेचा विचार करा. ध्रुवानी फार वर्ष राज्य चालवले नाहीये. फक्त 40,000 वर्ष राज्य चालवलं. 40,000 वर्ष. आणि आता जो उत्तरेला ध्रुव दिसतो ना
तो आपल्यापासून 4000 प्रकाश वर्ष दूर आहे बरं का. म्हणजे आत्ता जो ध्रुव आपल्याला दिसला हा त्यानं 4000 वर्षापूर्वी सोडलेला प्रकाश आहे. हे विज्ञानाचं सांगतोय मी. आणि ध्रुव सुद्धा अनेक झालेले आहेत. ध्रुव म्हणजे हा याचं नाव ध्रुव आहे, असे ध्रुवही अनेक झाले आहेत. त्याची सविस्तर यादी दिली आहे त्यांनी. या कल्पात कुठला ध्रुव, पुढच्या कल्पात कुठला ध्रुव, त्याच्या पुढच्या कल्पात कुठला ध्रुव, म्हणजे त्या आढळ पदावर बसणारे कोण कोण आहेत त्यांची अजून यादी तयार आहे. आणि अजून ते लाईन मध्ये उभे आहेत. वेटिंग इन पीएम म्हणतात ना, पीएम लिस्ट असं. या ध्रुवाच्या कथेतून या मुलांनी शिकण्यासारखं. मुलांना या ध्रुवाच्या कथा खूप ऐकवत चला आणि त्यांना पूर्ण ऐकवा. मी आता आपल्याला फार थोडक्यात ऐकवली कारण आपल्याला बऱ्याच कथा बघायच्यात अजून. या ध्रुवाच्या कथेनंतर वेनाची कथा येते. हा वेन उतला मातला म्हणून संतांनी फक्त त्याला असं करून मारून टाकला. फक्त सगळे संत समजावून द्यायला आले. तो म्हणला मी काय ऐकणार नाही. सगळ्या संतांनी एक हुंकार भरल्यावर तो मरून गेला. त्याचा बाहू त्यांनी फोडला, त्यातलं मांस काढलं आणि दही घुसळतो आपण तसं ते घुसळलं. म्हणजे त्याचं क्लोनिंग केलं आणि त्यातून एक राजा निर्माण केला. तो म्हणजे पृथू भगवान की जय. पृथू म्हणजे क्लोनिंगची पद्धत किती जुनी होती बघा. एक 5-7 वर्षापूर्वी आपण क्लोनिंग बद्दल ऐकलं असेल. क्लोनिंग करून मेंढी तयार केली होती बघा. ती मेंढी मेली काही वर्षानंतर. म्हणजे हे किती डेव्हलप असेल पूर्वी याचा विचार केलेला बरा. आणि या पृथ्वीनी संपूर्ण पृथ्वी समतोल केली. खूप कमी जास्त होतं, त्यातल्या त्यात ऍडजस्ट केलं. आणि काय केलं तर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट्स केल्या. अध्यायाचं आहे पृथ्वीचे गोदोहन, म्हणजे पृथ्वीतून दूध काढलं. बघा तुम्ही शाळू जर अगदी नाजूक असताना असा हे केलं त्यातनं दूध येतं. थोडक्यात पिकं काढली. अशी पिकं काढता येतात हे पृथ्वीनी पहिल्यांदा शोधून काढलं. म्हणून या पृथ्वीला पृथ्वी हे नाव पडलं. पृथूची म्हणून पृथ्वी. विष्णूची ती वैष्णवी की नाही, शंभूची ती शांभवी, तसं पृथूची ती पृथ्वी. अशा पृथूचा अतिशय सुंदर असा अध्याय. त्यानंतर पृथूने आपल्या मुलांना उपदेश केला आणि मोक्षाकरता तो सनत कुमारांना शरण गेला. ही कथा येते. यानंतर पुरंजनाची कथा येते. विषयांमध्ये अडकणारा जो आहे तो जन्मोजन्मी नवीन नवीन देह धारण करत राहतो. ही पुरंजनाच्या कथेचं तात्पर्य आहे. आणि यानंतर रुद्रगीता येते आणि 4था स्कंद समाप्त होतो. 5व्या स्कंदाला आरंभ करण्यापूर्वी थोडं भजन करूया आणि पुढच्या कथेकडे जाऊया. Narayana
वाक्य बघू. अतिशय सुरेख असा पहिला अध्याय आलाय. देवहूतीचा वंश सांगितला, प्रसूतीचा वंश सांगितला, उत्तानपाद सांगितला. आता प्रियव्रत. हा प्रियव्रत जेव्हा पृथ्वीचा राजा झाला तेव्हा त्यानं संसदेत एक मुद्दा मांडला. तो म्हणाला, वैज्ञानिक हो, म्हणजे जुना शब्द ऋषी हो, आपल्या पृथ्वीवर अर्ध्या भागात सूर्याचा प्रकाश असतो, त्यावेळेला अर्धा भाग अंधारात असतो. आपल्याला असं काही करता येईल का की या सूर्याच्या विरुद्ध बाजूला पृथ्वी बरोबर एक सूर्य फिरत राहावा, जेणेकरून पृथ्वीचा उलटा भाग जो आहे, उलट्या बाजूचा, सूर्याच्या विरुद्ध बाजूचा, तिथेही सूर्यप्रकाश राहील, पण ज्यांना सूर्यप्रकाश नको आहे त्यांना तो राहणार नाही. अशी काही युक्ती करता येईल का? ते म्हणले, राजा फार चांगला मुद्दा आहे, म्हणजे आपण 24 तास काम करू थोडक्यात. आणि त्यांनी सूर्यासारखा एक उपग्रह तयार केला. त्या उपग्रहाचं नाव दिलं प्रियव्रत. कारण हा आयडिया कोणाची होती? हल्ली एखादी मुद्दा सापडला की ज्यानं सापडवला त्याचं नाव देतात की नाही? तसं प्रियव्रत. आणि पुढं अनेक वर्ष याचं राज्य चालू, त्याच्या मुलाचं राज्य, त्याचं तोपर्यंत ते सॅटेलाइट जसं सोडतो आपण तसा तो प्रियव्रत राजा चं नाव दिलेला तो उपग्रह आकाशामध्ये सूर्यासारखा प्रकाश देत होता, असं वर्णन आहे. म्हणजे पृथ्वी, याचा श्लोक असा आहे की पृथ्वीच्या अर्ध्या भागावरती सूर्याचा प्रकाश होता आणि अर्ध्या भागावरती प्रियव्रताचा प्रकाश होता. हे मुळातून वाचण्यासारखं आहे. मध्यंतरी IBN लोकमतला मुलाखत झाली एकाची, त्यात एक भागवताचा अभ्यास करणारे एक वैज्ञानिक गेले होते. विज्ञानातले आहेत पण भागवताचा अभ्यास. 2 वर्षापूर्वी मुलाखत झाली IBNला. कदाचित तुम्ही पाहिली असेल, आठवत नसेल तुम्हाला, पण पाहिली असेल, एखाद्याला आठवेल. तेव्हा त्यांनी सांगितलं, पृथ्वी गोल आहे हे भागवतात लाखो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, हजारो वर्षापूर्वी म्हणा. म्हणजे वर्णनच आहे. भूगोल, गोल म्हणजे काय, चौकोनी का? श्लोकच आहेत. 1642 साली गॅलिलिओ गॅलिलीने आपल्या समोर ठेवलं की पृथ्वी गोल आहे, आणि त्याबद्दल त्याला फाशी देण्यात आलं, कारण ते बायबलच्या विरुद्ध होतं. आपल्याला माहिती आहे प्रसंग. त्याला फाशी देण्यात आलं. पण 1642च्या आधी 1630-35च्या दरम्यान समर्थांनी जे लिहिलंय त्यात समर्थांची ओवी आहे की अधोर्ध्व भोवते अंतराळ. अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वरती, भोवते म्हणजे बाजूला, अंतराळ म्हणजे आकाश. मध्ये चिराहिला हा भूगोळ, आधारची नाही केवळ निराधारी. समर्थांना त्याच्यापूर्वी माहिती आहे. भारतातल्या लोकांना हे माहिती होतं, वैज्ञानिकांना, भारतातल्या ऋषींना. एवढाच मुद्दा फक्त सांगतो. आणि या प्रियव्रतांनी हे जबरदस्त कार्य केलं. त्याच्याच वंशामध्ये नाभी नावाचा राजा जन्माला आला आणि त्याच्या यज्ञामध्ये भगवान महाविष्णूंनी महाअवतार घेतला. त्यांचं नाव आहे श्री ऋषभदेव भगवान की. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, रे म्हणतो ना, सारे श्रेष्ठ, याच्यापेक्षा श्रेष्ठ, याला ऋषभ म्हणणार. असा ऋषभदेव. या ऋषभदेवांना एकूण 100 मुलं झाली. त्यातला थोरला मुलगा भरत. या भरताला त्यांनी भारताचं राज्य दिलं, म्हणून भारत हे नाव पडलं. माहिती का आपल्या भारताला पूर्वी नाव काय होतं? भरतखंड हे नाव भरताला हा खंड दिल्यावरती पडलं. पण ऋषभदेवांच्या काळात नाव काय होतं माहितीये कोणाला? ते नाव भागवतात आलंय. आपल्या भारताचं त्यावेळेचं नाव होतं अजनाभ वर्ष. अजनाभ. इंद्र एकदा रागावला आणि म्हणून त्यानं पाऊस पाडला नाही, तर ऋषभदेवानी तपश्चर्या करून या अजनाभ वर्षात पाऊस पाडला, असा तो श्लोक आहे. त्यांनी भरताला राज्य दिलं. त्यानंतरची जी 9 मुलं आहेत त्यांची नावं कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे 9 जण योगेश्वर झाले आणि निघून गेले. आता उरले 90. त्यातल्या 9 जणांना संपूर्ण उरलेली पृथ्वी वाटून देण्यात आली. अमेरिकेत तू राज्य कर,
इकडे जपान जर्मनी, तिकडे तू राज्य कर.